बॉल द्यायचे आहेत मैदानात. नवीन बॉल द्यायचे आहेत. इथं आमच्याकडे येऊन ठेवा बॉल. इथं स्कोरर जवळ बॉल देऊन ठेवा. हॅलो. चला आयोजक बॉल द्या. जगदीश आले का? बॉल आले का? एक पाहिजे. आयोजक गेले थोडं. दीपक बॉल कोणाकडे आहेत? बॉल कोणाकडे आहेत? बॉल द्या मैदानामध्ये. दिलाय बघ. ते इथं आणून ठेवा ना, इथं स्कोरर जवळ. भरत. हॅलो हॅलो. तर आपण पाहतोय आजच्या या रणजिनी शृंखलेचा हा दुसरा सामना असेल बिसेगाव वर्सेस डिक्सल पॅलेसचे. तर आपण पाहतोय स्ट्राईकला दर्शन, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सागर, तसेच पहिलंच पॉवर प्लेचा षटक घेऊन आलेला आहे तो रवी. तर रवी तू दर्शन पहिला चेंडू हाताळताना आपण पाहतोय. तर पहिला चेंडू आपण पाहतोय लेग साईडला घुमवलाय, मात्र एकच धावावर खातं खोलतोय विसेगाव संघ. तर विसेगाव संघाने एक धावेने खातं खोललंय. आता आपण पाहतोय आपण स्ट्राईकला असेल सागर. नक्कीच यॉर्कर पद्धत चेंडू आता पंचांनी बोरवट केलंय. नक्कीच पायचीत पकडलाय. पहिला झटका मिळतोय विसेगाव संघाला सागरच्या स्वरूपात आपण पाहतोय. हॅलो. तर आपण पाहतोय हॅलो हॅलो. तर वन हॅलो 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 हॅलो. तर आपण पाहतोय आणखी एक झटका मिळतोय विसेगाव संघाला रमेशच्या स्वरूपात. नक्कीच दोन धावा आल्या होत्या, तिसरी धावाची काही गरज नव्हती, पण कुठेतरी एक चांगलं कॉर्डिनेशन आपण पाहिलं नाही. त्यांना चांगलं कॉर्डिनेशन करता आलं सुद्धा नाही. आणि तू मे मध्ये नक्कीच विकेट पडले ते रमेशचे. तर न्यू बॅटर आपण पाहतोय
राहुल तर स्ट्राईक लावून पाहतोय. इकडे खाला उठली ना, खालता उठली ना, ते मग का बोललो. हॅलो, नक्कीच पाहतोय आपण वारंवार विकेट पडले विसेगाव संघाचे. या पहिल्या षटक मार्गात असताना सुरेख फटका इथं होता, पण नक्कीच रवी कुठे मोठे फटका मारू देत नाहीये. मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय रवी. आता फक्त चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रवीकडनं. नक्कीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच तसे पंचाकडे दात मागताय, ती दात फेटाळले पंचने. तर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 मात्र गडी बाद झाले विसेगाव संघाचे. नक्कीच टिकून खेळावे लागेल विसेगाव संघाला. सुरेख फटका असेल तशी आपण पाहतोय. चेंडू जाणार गली रिजन मध्ये आणि खणखणीत चौकार पाहतोय. हॅलो, तर मानगाव संघ आपण यायचं इकडे, आपले भाऊजी आपल्याला बोलवत आहेत, तर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मानगाव टीम तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय विसेगाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 7. तर दुसरा षटक घेऊन आला तो निमेश. तर स्ट्राईकला असेल राहुल. नाही सध्या ठेवले. हॅलो, तर दुसऱ्या षटक हातात आणि 143 नंबरची जर्सी घालून आलेला गोलंदाज आपण पाहतोय निमेशला. नक्कीच मला ते वाईट असेल, खूपच वाईटच्या रेषेच्या बाहेर टाकलेला चेंडू. पहिलाच वाईटच्या स्वरूपात इथं धाव मिळेल विसेगाव संघाला. सुरेख फटका, मात्र चेंडू हवेत असणार आणि गोलंदाज स्वतः आपल्या फॉलोथ्रू मध्ये मात्र झेल जमिनीला दान होते आणि कुठेतरी चेंडू फेकलाय. नक्कीच मला वाटतंय आणि चौकार जातोय हा. पंच धावा किती घ्यायच्या आहेत?
तर पंच धावा किती घ्यायचे आहेत? 5 का? चला दोन्ही पंच डिसिजन घ्यायचे अन्यथा आणि निर्णय कळवायचे. आपण दोन्ही पंचांनी डिसिजन घेऊन जर समजत नसेल तर आपण रिव्ह्यू सुद्धा घेऊ शकताय, कारण तर पंचासाठी रिव्ह्यू असेल. सहा धावा का? तर पंचांचा निर्णय येतोय 6 धावा. चला मॅच चालू करायचे. पंच चला पंचांनी निर्णय दिलाय. चला चला दोन्ही खेळाडू आपण यायचं इकडे, कारण तर पंच निर्णय देतील अन्यथा दोन्ही संघांना पॅनलाइज केले जाईल याची दक्षता घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. जर पंचावन्नला कुठलाही संदेह असेल आपल्या निर्णयावरती तर ते रिव्ह्यू चेक करू शकतायत. मात्र आपण काही खेळाडूंनी काही डिस्कशन करू नये. तर 6 धावा घ्यायचे आहेत स्कोरर. नक्कीच तशी मला वाटतंय निर्धाचनचे सांगता केले. आता मात्र कमबॅक केले गोलंदाजाने. मात्र आधीच पाहिलं तर हा जर झेल घेतला असता तर आणखी एक धक्का मिळाला असता विसेगाव संघाला. मात्र कुठेतरी जीवदान दिलंय राहुलला. मात्र या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा लागेल राहुलला. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. तर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची सांगता केलंय गोलंदाज निमेश याने. कुठेतरी मारून खेळावं लागेल राहुलला, का तर आपल्याला जीवनदान मिळालंय. सुरेख फटका असेल. आपण पाहतो स्टेट ऑन द ग्राउंड फटका असेल. मात्र तिथं क्षेत्रक्षण उपस्थित आणि एक धाव मिळते विसेगाव संघाला. मात्र ओपनिंग साठी गेलेला आपण पाहतोय फलंदाज दर्शन कुठे मोठा फटका मारत नाहीये. तर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तर 15 धावा धावफलकर आपण पाहतोय विसेगाव संघाच्या. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना या चेंडूवर मोठा फटका येईल का पाहणे गरजेचे असेल. सुरेख चेंडू इथं पाहतोय आपण. पंचाकडे दाद मागताय ती फेटाळतायत पंच. मात्र षटक संपण्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर. तर रन रेट पाहतो आपण 7.5चा असेल प्रति ओव्हर. मात्र शेवटचे 2 षटके हाणामारीचे असतील. मारून खेळावे लागेल विसेगाव संघाला, नाहीतर ही सुद्धा लो स्कोर मॅच आपण पाहू शकतो.
हॅलो. तर तिसरा षटक घेऊन आले तो बालो. तर स्ट्राईकला असेल आपण पाहतो राहुल. सुरेख फटका मात्र चेंडू हवेत असणार. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि झेलबाद होतोय. पहिल्या चेंडूवरती राहुलच्या पारीचा अंत होतोय. हॅलो हॅलो. नक्कीच बालूच्या पहिल्या चेंडूवरती राहुलच्या पारीचा अंत झालाय. मात्र न्यू बॅटर आपण पाहतोय. न्यू बॅटर पाहतोय आपण विशाल स्ट्राईकला असेल. हॅलो. नक्की तशी अक्रॉस द लाईन मारण्याच्या नांदामध्ये बीट होतोय फलंदाज विशाल. नक्कीच जर आपण सरळ बॅटिंग जर हा फटका मारला असता तर नक्कीच कुठेतरी सिंगल किंवा डबल आले असते. मात्र पहिला चेंडू असेल विशालचा. कदा षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय ना. या षटकामध्ये कुठली धाव दिलेली नाही या बालूने. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहतोय आपण डिक्सल पॉलिस ही संघाकडनं. आणि बीट होतोय. वारंवार बीट होतोय. 2 चेंडू मात्र बीट झालाय. नक्कीच फुलटा चेंडू होता. याला धाडायचा होता. पंचाने नोचा इशारा दिलाय. नक्कीच नो चेंडू आपण पाहतोय. मात्र सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. नो प्लस 1 घ्यायचे स्कोरर आपण. का या चेंडूवरती मोठाच फटका मारावे लागेल दर्शनला. रिव्ह्यू चेक करू का. तर फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं रिव्ह्यू असेल ना. तर नो चेंडू असेल हा. मात्र इथे रिव्ह्यू गमावलाय डिक्सल पॉलिस सी संघाने. आता मात्र मोठा फटका असेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. आणि नक्कीच तशी नो असल्यामुळं सहजरित्या 2 धावा आपण पाहतोय. कारण तर झेलबाद शक्य नाही. कारण तर नो चेंडू होता. आपण डायरेक्ट ही स्टंप आउट सुद्धा केला असता. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले. कुठे चेंडू होता. याला धाडायचं होतं दर्शनला सीमा पार. पण कुठेतरी वारंवार बीट होतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
नक्कीच तशी मला वाटतंय कुठेतरी ओ थ्रो आपण पाहतोय, थोडीशी बंबल पाहतोय आपण. नक्कीच कुठे आणि 2 धावा कंप्लीट आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच या 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण विसेगाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करणे गरजेचे असेल तर विसेगाव संघाला. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. हॅलो तर आलेल्या प्रेक्षक मित्रांनो, आपण इथे जार जवळ ज्या बॉटल असते ते आपण घेऊन जाऊ नये, कारण ते इथे कुठेतरी थोडस टाइम वेस्ट होतोय. कारण तर जेव्हा फिल्डरला आपण पाणी देतोय पण ती बॉटलच नाही इथे तर कसं देणार, याची दक्षता घ्यायची. मात्र हॅलो हॅलो तर आपण पाहतोय आतापर्यंत सरासरी ठेवले 7 धावेचे 21 धावा आपण पाहतोय धाव फलकावर लागले त्या भिसेगाव संघाच्या. मात्र शेवटचा षटक असेल, यात जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील भिसेगाव संघाला. पहिला चेंडू मारतोय पंच आणि नक्कीच बॅटची कडा लागून बॅटर बाद होते विशाल. तर आपण पाहतोय न्यू बॅटर चाललेला आहे तो स्ट्राईकला अजय. मात्र अजयला काहीतरी करावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. सुरेख फटका, स्टेटात करून मारलेला फटका, चेंडू गोलीच्या वेगाने जातोय, खणखणीत चौकार. मात्र या जर चौकार लगावला गेलेला आहे. नक्कीच नक्कीच तशी पाहतोय आपण आणि नोचा इशारा असेल खूपच. आणि नक्कीच तशी दर्शन आपले विकेट सॅक्रिफाईस करतोय.
मात्र फ्री हिट असेल अजयसाठी. जर अजयने हा चेंडू मारला, जरी कॅच घेतली तरी आउट नसणार. मात्र इथेशी जर त्रिफला उद्ध्वस्त केले तरी सुद्धा आउट नसणार. जर रन घेताना जर आउट केलाय तर नक्कीच विकेट असणार, याची दक्षता घ्यायची आहे. तर नक्की सुवर्ण संधी असेल. सुरेख फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि नक्कीच 2 धाव मात्र पूर्ण. तर इथं आपण पाहतोय आयोजक दीपक हिलम इथंशी त्यांनी इथं हे केलंय की अनाउन्समेंट करायला सांगितलंय की ज्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर आयवा कॅच घेतला, 6 दिवस ज्यांनी ज्यांनी जर आयवा कॅच घेतला त्याला 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि ते लगेच आपण स्टेजमध्ये येऊन घ्यायचे आहे. ज्यांनी जर आयवा कॅच पकडला तर नक्कीच प्रेक्षकांना एक चांगली संधी आपण पाहतोय. सुरेख फटका इथं पाहतोय आपण आणि चौकार जातोय. नक्कीच हा फलंदाज जर आधीच पाठवला असता तर कुठेतरी धावा लागल्या गेल्या असत्या विसेगाव संघाच्या. हॅलो, तर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि नक्कीच या लाच चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. आणि खनखत मारतोय, चौकार जातोय पण आणि पंचाने चौकार दिलेला आहे. तर यानंतर होणारा सामना असेल आणि रिव्ह्यू मागतायत. पाडा वर्सेस हुमगाव यायचे दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी. तर वावरले पाली संघाचा मंगेश वाघमारे आपण यायचे थोडस इथे कॉमेंट्री करण्यासाठी थोडस समालोचन करायचंय. आपण मंगेश वाघमारे वावरले पाली यायचे थोडस सहकार्य करायचंय आपण.
आता मात्र हॅलो 4 षटका माग रन आल्यात त्या 37 आणि डिक्सल पालीला मात्र 38 धावांची गरज आहे. मागच्या आता पहिल्याच मॅचचा फेरीज बघितलं तर सागर हिलम जर टिकला असता तर या मॅचचा काही रंगत आपल्याला वेगळीच पाहायला मिळाली असती. परंतु सागरांचा मोठा फलंदाज आपला बाद होताना दिसतंय. सागरमध्ये थोडीफार निराशा दिसते. सागरच्या थोडेफार मनात गुदगुल्या पण झाल्या असतील का काय बॉलिंग होती आणि काय मला बॉल चुकवलेत आणि मला मात्र रन आउट घेतलाय दर्शन याने. तरी पण दर्शन असा हिटर फलंदाज परंतु त्याला काही त्या बॉलांचा फायदा उचलता आला नाही. चला पंच सामन्याला स्टार्टिंग करायचे आहे कारण की अजून संघ आपल्याला खेळवायचे आहेत. दिवशी पहिली दिवशी खेळवायचे आहेत आणि बॅटर आपण चला डिक्सल पालीचं बॅट्समॅन चला चला डिक्सल पालीचं बॅटर चला आपण मैदानाचा ताबा घ्यायचं. चला लवकर अजून आपल्या मॅच खेळवायची आहेत. चोवीस बॉल मी तर म्हणा खरा करायचं 24 बॉल आणि 38 धावांचा आव्हान असेल मात्र डिक्सल पालिसीला आणि बॅटर आपल्या मैदान पाहताना दिसते 0-0 आणि 0-1 आणि चला कुंभे रायकर चला टोचन करता यायचंय. स्ट्रायकर मात्र विश्वास आणि नॉन स्ट्रायकर मात्र बालू अशी जोड खेळी मध्ये आपल्याला दिसून येते. आणि पहिला तर शतक हाताने करत येतोय तर सागर हिलाम असा सुरेख गोलंदाज सागरची पण मॅच पाहिली मी ओपन मध्ये खेळणारा हा फलंदाज काय गोलंदाज 93 चा जर्सी घालून पहिला हा चेंडू टाकले परंतु पंच आमच्याकडे बोलताय सागरला मदत दंडित करतात. यस सागर चुकीला माफी नाही. यस मित्रा चुकीला माफी नाही तुला. पंच सुरेख पंचगिरी चालल्या पंच मात्र दंडित करतात सागर इलम यांना. तर तेवढाच आपला विश्वास त्याचा पुरेपूर फायदा उचलेल का नाही बघूया. चला वाकत संघाचा संकेत भोयर स्टेजचा संपर्क साधायचा आहे. चला कुंभे रायकर पाडा तुम्हाला असा अलाउन्स आहे नाहीतर तुम्ही आले नाही तर तुम्हाला 2 धावांची पॅनलाइज केलं जाईल नाहीतर उमगाला टॉचवून दिला जाईल. सुरेख गोलंदाजी करताय सागर हिलाम पहिला जा आदर बसतोय डिक्सल पॉलिसीला काय गोलंदाजी बालमुक्त एक खराब चेंडू टाकला तरी कमबॅक करताय सागर. जर असेच गोलंदाजी केली तर मित्र खरंच तुम्ही विजेच्या दिशेने वाटचाल कराल. आणि तसाच डिक्सल पॉलिसी सुद्धा तेवढा ताकदीचा संघ आहे आणि त्याचे सामना ते दिसतंय ते आपले बिशेगाव संघ. बिशेगावचा संघाचा सागर हिलाम मात्र असा तडाखेबाज फलंदाज तसंच गोलंदाज सुद्धा सुरेख करतो सागर हिलाम आणि मात्र आपले त्यांचे कप्तान भारत हिलाम जरा आता मैदानात न्यू बॅटर रवी आता परत एक चेंडूचा खेळ संपुष्टात आले अजूनही उरत काय चेंडूचा खेळ बाकी आहे. इथं मात्र सुपली शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु पूर्णतः बीट होत आहे. सागर मात्र कमालीचे गोलंदाज फेकी करतोय काय फेकतोय गोलंदाज सागर हिलाम. संकेत भोयर ना वाकत संघाचा संकेत भोयर कॅमेरामॅन आपण जरा इकडे फोकस करायचंय कारण की संकेत भोयर 3 विकेट घेऊन मिडियम वर केल्या
काय गोलंदाज केलं या. चला पंच किती धावा. 2 निश्चित आता. आतापर्यंत 3 चेंडूचा समाप्ती संपुष्टात आली आणि फक्त उर्वरित 3 धावा खर्च करताय सागर. सुरेखा गोलंदाजी परंतु सत्रक्षण मात्र त्याला काही साथ देत नाही, कारण की तू मी केला तर मित्र तुम्ही घरचा वाटचाल तुम्ही पाहायला मिळेल. पुन्हा उंच होण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः विकेट किपर काय चुकी करणार नाही तर भारत हिलम चुकी करणार नाही आणि मात्र फलंदाज होईल बाद. रवीला मात्र तंबूचा रसा दाखवतो. रवी मात्र का बॅक टू द डगआउट रवी आणि इथं संधी मिळेल डीजे मास्टरला. डीजे ठोक. तसाच मित्रांनो मी म्हणाल दीपक दादा हिलम आयोजित जे देव बापा क्रिकेट संघ कलंबोली वाडी असा खूपच सुंदर आयोजन पाहायला मिळलं मित्रांनो. आपल्या आदिवासी समाजातला हा एक ग्राउंड आहे, काय खूपच सुंदर ग्राउंड पाहायला मिळतं आहे आणि या ग्राउंडमध्ये खूपच मेहनत पण पाहायला मिळाली, कारण की मी ग्राउंडची चक्कर काढले तर खूपच मेहनत पाहायला मिळाली कलंबोली वाडीची. न्यू बॅटर येतोय तो निमेशला मात्र काहीतरी कमालची फलंदाजी करायला लागल, कारण की समोर तेवढा ताकदीचा गोलंदाज सागर हिलाम. चला वाकस आणि सॉरी होमगाव आणि कुंभेवाडींचा टॉचवे ना दीपक दादा जास्ती होत आहे. इथं मात्र कुंभेवालीने टॉच जिंकला आणि तुमचा निर्णय काय असेल तो आम्हाला कळवायचं. याचा सत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय कुंभे. पण धावा किती? एकच ना. चालेल. 1 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढत होते ती 4 या धावसंख्येवरती. काय कमालची गोलंदाजी पाहायला मिळतो. मी तर आधीच म्हणलेलं का सागर काय माझा गोलंदाज सागर मात्र कमबॅक करतोय. सागर काय मात्र माझं फोटे फुटके खात नाही. उभे उत करून ठेवण्याचं काम करतोय सागर. इथं उंचावर मारला चेंडू. इथं मात्र कमालाचा झेल घेतोय यासा विकेट. बालू कमालाचा उंचावर चेंडू मारला, परंतु बालूला बाद केलाय सागर यांनी. बालू मात्र बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. आयोजनला काय असं मजा येणार नाही तर प्लीज डीजे मास्टर तुम्ही कोण असेल तर प्लीज तुम्ही इकडे यायचे अशी विनंती आहे. काय कमालीचे गोलंदाज केले सागर हिलामीने. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च करते सागर हिलाम. उभं करून ठेवतोय तो कोण आहे आपले डिक्सल पॉलिसी आणि न्यू बॅटर आले तो प्रदीपला मात्र काहीतरी कमालीची फलंदाजी करायला लागल, कारण की पहिल्याच ओव्हर मध्ये 4 धावा खर्च करतोय तो सागर. आता मात्र काहीतरी कमालची फलंदाजी करायला लागल त्या डिक्सल पाली सीला. रमेश आता न्यू फलंदाजावर गोलंदाज आलाय तो रमेश उर्फ लल्ली. यस त्या प्रेमाने मी लल्ली बोलतो, सॉरी यार, पण तो मित्रच आमचा तो जो की प्राण. काय कमाल ते फिरकी गोलंदाजी फेकतो हा सुद्धा रमेश. काय गोलंदाजी करतोय पाहूया. त्याला मारा करेल मात्र. बॅटिंग कोण इथं मात्र ऑफसाईड टाळला चेंडू. इथं सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. सागर मात्र काही चुकी करत नाही. यस परंतु रमेश मात्र चुकी करतोय. जिथे विकेट होती तिथं विकेट घेत नाही. जर असंच केलं तर 1-1 धावांनी सुद्धा डिक्सल पाली हा विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो.
इथं मात्र आता याला स्ट्रायकर आला तर निमेशला मात्र का ते मोठे फटके मारायची गरज आहे, कारण की आपला संघ संघटनेच्या दिशेने वाटचाल करतोय या. इथं खराब यस पंच आमच्याकडे वळतील, यस दंडित करते रमेशला. इथं स्वेर चेंडू आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्येवर वाढ होते ती 7 यावरती. निमेशला मात्र काहीतरी मोठे फटकेबाजी करायला लागले, कारण की आतापर्यंत काही मोठे फटके आले नाही चौकार नाही षटकार. मित्रांनो असं तुम्ही खेळत राहिलं तर खरं करायचं. इथं पुन्हा एकदा उंच जाण्याचा प्रयत्न, परंतु बीट करतोय रमेश मात्र कामाला फिरकी गोलंदाजी करतोय. रमेशला मात्र माहिती आहे कुठं असा फास्ट गोलंदाजी करायचं आणि कुठं स्लो, त्याला मात्र पुरेशी माहिती आहे आणि उभं करून ठेवते ते निमेशला मात्र काहीतरी मोठे फटकेबाजी करायची गरज आहे, परंतु निमेश मात्र जागे उभे करून देतोय, काम करून देतोय. रमेश काय गोलंदाजी फेकतोय रमेश. 21 जर्सी घालून रमेश मार्गातील निमेश. इथं मात्र पुन्हा यस काय सुरेख गोलंदाजी करतोय. हा ती ना फलंदाज मात्र काही समजत नाही, उभे ठेवण्याचं काम करतोय रमेश. मित्रा जर का तू अजून एका डॉट बॉल काढला असता माझ्यातर्फे तुला 100 रुपये निश्चितच. वरता तो कोण मित्र प्रदीप ना आणि खालता तो निमेश. आता बोल कोण आहे ना दुसरं शतक चालू असताना आवडता 4 चेंडूचा खेळ समाप्ती आले आणि या धाव संख्येवर लावायला लागले त्या 8 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असायला. इथं मात्र ऑफसाईडच्या मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट होत आहे. फलंदाज काय कमालाची गोलंदाजी पाहायला मिळते रमेश यांच्या हातातून. काय फेताल नाही करता रमेश. खरंच रमेश तू जेवढा असेल तर मी तर कौतुकच मानतो, कारण की काय छोटासा गोलंदाज किती छान अशी गोलंदाजी करतोय या. यस काय कमालीची गोलंदाजी, मी तर आधीच बोललेला काय कमालीची गोलंदाजी. इथं पंच आमच्याकडे वर समजते इशारा करतात आणि 2 वरीत असं खेळ संपुष्टात आले आणि धावा लागल्या त्या अवघ्या 8 धावा. अजून 30 पाहिजेत ना, 30 पाहिजे 38 पाहिजेत ना, 30 पाहिजेत ना. इथं मात्र आता 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल मात्र डिक्सल पॉलिसीला. आता मात्र या कुठेतरी मोठे फटकेबाजी खेळायला लागल डिक्सल पॉलिसीला. आता मात्र 15ची सरासरी राखावं लागेल डिक्सल पॉलिसीला. ओके 12 चेंडू आणि 30 धावा आणि न्यू गोलंदाज राहुलला पण अशीच कामगिरी करायला लागेल, कारण की पहिल्याचा गोलंदाज आपला सागर हिलम आणि दुसरा गोलंदाज मात्र रमेश. काय गोलंदाजी फेतालने केले या दोघांनी. तसंच करेल का हा राहुल, तसंच बॅटर. इथं मात्र उंचावण्याचा प्रयत्न आता, परंतु सरळ खोदू काढला चेंडू शत्रशंताईंना. आता इथं मात्र वर थोडच्या अंदाज, परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट करताय. काय ना रे निमेशला मात्र काहीतरी मोठे फटकेबाजी करायला लागला. बॉलर मात्र राहुल निमेश पाहूया. इथं मात्र उंचावर आतापर्यंत, परंतु पूर्णतः बीट करून देतात राहुल. कमालाची गोलंदाजी पाहायला मिळते. काय बेसेगाव संघाची गोलंदाजी पाहायला मिळते आजच्या दिवसातल्या, कारण की मी आता मागच बघितलं तर भिलवल्या टुर्नामेंट मध्ये अवघ्या 4 धावा फक्त जमवल्या होत्या भिसवल्या संघाने. इथं उंचावर मारण्याचा प्रयत्न, आता फिल्डर तिथं तैनात. सत्रक्षण मात्र काय चुकी करणार नाही. इथं मात्र फलंदाज बाद. निमेश मात्र बॅक टू डग आउट. टोक डीजे.
बॅटर येतोय तर सुशीलला मात्र काहीतरी कमालीची फलंदाजी करायला लागलं, कारण की मोठे फटकेबाजी करायची अवघी गरज आहे त्या डिक्सल पाली सीला. तेवढा ताकदीचा आपण संघ पाहतो बिशेगाव संघ. गोलंदाज मात्र गोलंदाजीवर राहुल. अवघ्या त्या 3 चेंडूचा खेळ समाप्ती झाला. अगीन उर्वरित चेंडू बाकी असतील. इथं उंचावण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बेट हलकीशी कट होती, परंतु सत्रक्षण काय मात्र चुकी करत नाही. स्टार्टिंग पासून पाहिलं तर मित्रांनो डिक्सल पालीने आजपर्यंत आतापर्यंत एक पण चौकार ठोकला नाही. जर असंच राहिलं तर मित्रांनो खरोखरच तुम्ही अशी मॅच सोडाल. तर काय मोठे फटकेबाजी तर तुम्हाला करायची आहे. आणि या शतकामधली काही 2 चेंडू का खेळ असेल अजून. आणि मी धन्यवाद मान्य ना दीपक दादा यांचे, कारण की मला इथं बोलायला तुम्ही मोका दिला, कारण की मी पण एक नवीनच आहे, नवदीप आहे, मला पण काही समजत नाही तरी पण मी बोलतोय कारण की बोलायला पण मोठा जिगरा लागतो मित्रांनो. यास आता मात्र पाहायला मिळतं या 1 बाउंड चौकार. टॉक डीजे. आता मात्र समीकर मध्ये बदल होत आहे. 6 बॉल आणि 24 धाव संख्येची गरज असेल मात्र डिक्सल पाली सीला. आणि 14 धावा मित्रा, 14 धावा, 6 बॉल 24. काय सुशील मात्र आधीच पाठवलं असं तर नक्कीच सुशीलच्या बॅट मधून आधी 4-5 तर चौकार आले असते मित्रांनो, परंतु कुठे काही चुकी होते. अजूनही मॅच काय गेलेली नाही. आता मात्र मोठे फटकेबाजी करायला लागला डिक्सल पाली सी या संघाला. आणि न्यू गोलंदाज येत आहेत विशाल. वरतो कोण घेते 6 बॉल 24 मात्र प्रदीप तुला मात्र आता काही षटकार आणि चौकारची आतिषबाजी करण्याचा भागच आहे मित्रा. इथं फुल बॉलला मात्र पुल करता आला नाही इथं मात्र, परंतु गोलंदाज मात्र दंडित करतायत. पंच आमच्याकडे हात बोलत आहेत. कमालचा गोल होता, बॉल होता, परंतु फुल बॉल त्याला काय मात्र पुल करता आला नाही प्रदीपला. आपलं गावात एक ठीक आहे बाहेरवाला इथं उंचार मारला चेंडू, परंतु अवैध चेंडू. सत्रक्षण मात्र आहे, परंतु जेल ड्रॉप होतं मित्र. तो होता जेल नव्हताच तरी पण. आणि 2 धावा सर इथं कंप्लीट होता येतं. चला मी विनंती करतो अरुण दादा वागचौरे, तुम्ही कुठे असाल तर तुम्ही इकडे यायचे प्लीज. यस फुल बॉल. इथं मात्र स्वतः गोलंदाज बॉल कॅरी करतोय. सिंगल धाव कंप्लीट. आणि या सिंगलच्या मदतीने धाफरकार वाढ होते ती 18. अजून 4 चेंडू आणि अगदी 20 धावांची गरज असेल डिक्सल पाली सीला. चार बॉल आणि 4 षटकार आणि मॅच विन. कम ऑन.
इथं मात्र सरळ पद्धतीने चेंडू खोदून काढला आहे सत्रशनताईंना. आता मात्र एकच धाव, एक धावर कंप्लीट सहज होतं इथं. आणि तेवढा ताकदीचा राहुला गोलंदाज. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते या भिशेगाव संघांची. खरं म्हटलं तर सॉरी माफी असं विशाल. यस, पुन्हा एकदा हलकीशी कट. इथं बॅटिंग पाहून असं वाटतंय का डिक्सल पालीने आपली काय मॅच सोडले. कारण की आता पूर्णतः ही मॅच काय भिशेगाव संघाच्या बाजूने झुकलेली दिसते. कारण की काय गोलंदाजी पाहायला मिळते सागर हिलम यांची आणि रमेश. तर मात्र खराब चेंडू. पंच बघायचे. लोबीने बाहेर पडणं तो आणणार आहे. नियम तुम्हाला काय दोन चेंडूत ना फक्त. आणि 10 कडे 18 का 20 रिव्ह्यू घेतला ना. रिव्ह्यू घेतला. चला इथं मात्र रिव्ह्यू असेल. कोणी घेतला? पंचाने घेतला. कोणी घेतला? पंचाने घेतलाय का? यस, पंचाने रिव्ह्यू घेतलाय. चला थर्ड अंपायर आपल्याला सहकार्य करायचंय. नाही रेशो रागा काय हो दुर्ला ओढणार. येस, इथं नोन असेल. इथं हॅलो हॅलो. इथं उंचावरून चेंडू मारलाय, परंतु इथं जेल कॅरी करता नाही आला रमेशला. त्याला मात्र माहिती आहे कारण मॅच आपली पूर्णतः आपल्याकडून झुकलेली आहे. आणि डिक्सल पाली मात्र काय फलंदाजी खराब अशी फलंदाजी पाहायला मिळते डिक्सल पाली सी यांची. इथं मात्र 1 बॉल 17 आणि मॅच झुकते भिशेगाव संघाकडून. हे असं इथं मात्र विन होतंय भिशेगाव संघ आणि पराभूत होतंय डिक्सल पाली सी. चला उमगाव तसेच कुंभे रायकडपाडा तुम्हीकडे यायचे आणि पहिले आधी प्रवेश द्यायचे. दोन्ही संघांना विनंती आहे की आधी